मला गव्हर्नमेंटचे प्रेमाचे आदेश. आयुष्याच्या विविध वळणावर आपल्याला गुरु भेटत असतात. गुरु प्रशासनात असतो, गुरु अध्यात्मात असतो, गुरु उद्योगात असतो. पण ह्या सर्व गुरूंच्या मध्ये सर्वश्रेष्ठ गुरु आहे ती म्हणजे आपली आई. जगाच्या पाठीवर आपण कुठेही जाऊ, साता समुद्राच्या पलीकडे गेलो तरी आई रक्ताच्या रूपानं, सावलीच्या रूपानं, आशीर्वादाच्या रूपानं आपल्या सोबत असते. म्हणून म्हटलेलं आहे, जिता जागता चालता बोलता परमेश्वर असे घरी, नाव तयाचे मातोश्री. म्हणून देव म्हणत असे, माझे दुसरे रूप तुमच्या घरी, मग कशाला येता मंदिरी झिजवाया पायरी. घर एक मंदिर, मंदिरात बाबा आई, विठोबा रुखमाई. साक्षात विठ्ठल रुक्मिणीचं रूप तुमच्या घरामध्ये आहे. त्यामुळं आई वडिलांना मनोभावे नमस्कार करा आणि मग कामाला बाहेर पडा. ओम शांती. तर पाहिलं काही युवकांनो, साहेबांनी एक श्रावण बाळाचा संदेश आपला दिलेला आहे. साहेब हे उपसंचालक शालेय शिक्षणमध्ये आहेत आणि एवढं थोर व्यक्तिमत्व जेव्हा जीव तोडून सांगतं आणि तरी मात्र आपण उठसूट देवाऱ्यात जाऊन देणगी द्यायला धन्य मानतो आणि आपल्या आईला मात्र अर्धपोटी ठेवण्यात, तिला हे करण्यात किंवा बायकोच्या सांगण्यावरनं तिला छळण्यात आनंद मानतो. तर माझी सर्व युवकांना आणि सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या आईवडिलांना सर्वश्रेष्ठ मानावं. आणि इथं साहेबांनी संदेश दिला की मंदिरातसुद्धा जाऊ नको असं देव म्हणतो. आईवडील सर्वात मोठे देव आणि गुरु आहेत. एवढे माझे 2 शब्द बोलून मी ही कॅसेट थांबवतो.